परभणीत संविधान शिल्पाची विटंबना, जिंतूर कडकडीत बंद, जिंतूर बोरी येलदरीसह भोगाव कडकडीत बंद। परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीच्या अवमानानंतर जिंतूर शहरामध्ये दिनांक 11 डिसेंबर बुधवार रोजी बंद पाळण्यात आलाय। बंदला चांगला प्रतिसाद मिळाला। रात्रीपासूनच जिंतूर शहर बंद होते। सकाळी 9 ते 10च्या सुमारास बौद्ध अनुयायांनी शहरामध्ये फिरून दुकाने व ठिकठिकाणी असणाऱ्या विविध व्यावसायिकांना बंदचे आवाहन केले। भोगाव येथे काही वेळ तणाव निर्माण झाला होता। तहसीलदार राजेश सर्वदे व पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी बौद्ध अनुयायी यांना शांतता राखण्याचे आवाहन केले। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तहसीलदार राजेश सर्वदे यांना निवेदनही यावेळी देण्यात आले। यावेळी जिंतूर तालुक्यातील आंबेडकरी अनुयायी महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रकार झालेला आहे त्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी अटक झालेली आहे। त्याची प्रतिक्रिया म्हणून आज जे आपलं रिपब्लिकन युवा सेना आणि इतर संघटनांचा जो निवेदन आहे त्याचं मी स्वीकार केलेला आहे आणि हे तात्काळ माननीय जिल्हाधिकारी महोदयामार्फत आम्ही हे शासनाला आपल्या भावना कळवत आहोत। मी याद्वारे सर्व उपस्थितांना आव्हान करतो, विनंती करतो की आपण अतिशय शांततेत हे जे मोर्चा काढून किंवा निवेदन दिलेले आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना पुनश्च असं एक आव्हान आणि विनंती करतो की आपण आपल्या ज्या भावना आहेत त्या सनदशीर पद्धतीनेच व्यक्त करावे। धन्यवाद। आपले निवेदन तात्काळ शासनाला आम्ही सादर करतो। परभणीत अतिशय दुर्दैवी आहे। पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी सुद्धा त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया देऊन आणि तात्काळ आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध जे काही प्रचलित कायदा आहे प्रचलित कायद्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोरात कठोर त्याला शिक्षा कशी होईल यासाठी पोलीस प्रशासनाचा प्रयत्न आहे। तरी माझं सर्वांना पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनातर्फे आव्हान आहे, याचा बंद पूर्ण यशस्वी झालेला आहे। आपण मोर्चा काढलेला आहे। आता सर्वांनी शांततेत आपापल्या घरी जावं अशी मी सर्वांना आव्हान करतो। मी मोहन घनसावत, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष या नात्याने काल जे परभणी येथे घडलेलं प्रकरण आहे त्या प्रकरणाचा जाहीर निषेध करतो। परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी असलेल्या संविधानाची काही मनोवादी विचारसरणीच्या लोकांकडून तोडफोड झाली, त्याचा मी प्रथम जिंतूर तालुक्याच्या वतीने त्याचा प्रथम जाहीर निषेध करतो। आपल्या जागृत महाराष्ट्राच्या न्यूजच्या माध्यमातून मी प्रशासनाला असं आवाहन करतो की हा जो मनोवादी विचारसरणीचा जो व्यक्ती आहे त्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे, हा मास्टर माइंडला शोधून काढा आणि या मास्टर माइंडच्या मुचक्या आवळा आणि असं घडू नये आपण ह्याच्या खात्री करा अशी प्रशासनाला मी आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि त्या मनोवादी विचारसरणीचा जाहीर निषेध करतो। जो परभणी के अंदर ये घटना हुई और इस तरह की घटना नहीं होनी चाहिए और इस तरह के घटना के ऊपर जो भी साजिश, वो पागल आदमी को कैसे समझा कि वहाँ पर जाकर उसी जगह पर ये करना चाहिए। ये सोची समझी साजिश है और ये साजिश के पीछे जो लोग भी है उसके खिलाफ़ में कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए और सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया इसकी मांग करती है कि इस तरह की घटनाओं के खिलाफ़ में कड़ा सा कड़ा कानून लाना चाहिए और जो भी इस तरह के घटना के पीछे है हम सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया इस चीज़ का जाहिर निर्देश करते हैं और हम सभी से मांग करते हैं कि संविधान के दायरे में रहते हुए जो भी कानूनी कार्रवाई हम इस पे कर सकते हैं उसको करना चाहिए। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी काल परभणीत झालेल्या संविधानच्या विटंबनेबद्दल जाहीर निषेध करतो संपूर्ण भारतीय वासियांतर्फे आणि खासकर आमच्या मुस्लिम समाजातर्फे की जी काल जी घटना झाली आहे निंदनीय घटना आहे आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोरच्या कठोर कायद्याची तरतूद झाली पाहिजे आणि अशा आरोपींना जवळपास 6 महिने जेलमध्ये विना बेल ठेवले पाहिजे। कारण अशा लोकांना आळा घातला नाही तर हे उद्याच्या भविष्यामध्ये संविधानावर घाला घालण्याशिवाय हे मनुवादी लोक हे शांत बसणार नाही आणि त्यांची षडयंत्र हे चालूच असणार आहे। तरी मी शासनाला याचा हे करतो की शासनाने याच्यावर कठोर कारवाई करून अशा लोकांना लगेच तातडीनं त्यांना जेलमध्ये घालावं आणि समाज सगळ्यांना भारतीयांना न्याय द्यावं।
काल परभणी जिल्ह्यामध्ये जी घटना घडली त्या घटनेला त्या लोकांनी ही घटना नव्हती करायला पाहिजे. जी भारताची संविधानाची प्रत आहे, जी प्रत सर्व जाती धर्मासाठी आहे आणि तीच प्रत फोडणे म्हणजे हा गुन्हा तर आहेच. पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला समानतेची वागणूक दिली, बंधुतेची वागणूक दिली आणि तीच समानता तीच वागणूक जर ह्या लोकांनी फोडली तर ह्या भारत देशामध्ये समानता नांदणार नाही. म्हणून मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी आलो आणि या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिलो आणि आमचा समाज या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने यायला पाहिजेत आणि तो आला आणि मी या घटनेचा जाहीर निषेध करतो. एवढंच मी या ठिकाणी. जय शिवराय. परभणी इथे कालची घटना बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या हातावर मारून जे संविधानाचा अपमान केला आहे त्याबद्दल आज जिंतूर तालुका बंद आहे. जिंतूर शहरामध्ये आज बंदचा हाक दिल्यामुळे आज जिंतूर वासियांनी जिंतूर बंद केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे कृत्य का घडत आहे, महापुरुषावर प्रत्येक वेळेस असं कृत्य का होत आहे, कारण की ह्या ठिकाणी मनुवादी जे संस्था आहेत, ह्या मौल्यवादी संस्था प्रत्येक जातीच्या याच्यामध्ये आळ करीत आहेत, आळ घालीत आहेत. आळ घालून सनी त्यांना काहीतरी विपरीत करायचं आहे आणि कुठंतरी आपल्या ह्या देशाच्या संघटनेला मोडून काढायचं आहे. त्यामुळे हे सगळं चलत आहे. तरी माझी सरकारला हीच विनंती आहे की जिथे बी असं काही घडत असेल त्या कृत्याला त्याच्यावर आळ आली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जो कोणी करणारा आहे त्याला तातडीने त्याची जसं छत्रपती शिवाजी महाराज चौरंग करत होते तसं काहीतरी कठोर शिक्षा झाली पाहिजे. हीच माझी सरकारला मागणी आहे. एवढीच विनंती करतो. सरकारने याच्यापुढे असं काही घडलं तर त्यांनी तुरंत कारवाई करून त्याला जेरबंद करायला पाहिजे. एवढीच विनंती करतो. जय शिवराय. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.जागृतमहाराष्ट्रnews.com. तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.